विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागाला आपण जो काही साहित्य प्रवाह आहे, जो आत्मकथन नावाचा साहित्य प्रवाह आहे, या संदर्भामध्ये चर्चा करत असताना ज्या संकल्पना आहे, जसं चरित्र ही जी काही संकल्पना आहे किंवा वाङ्मय प्रकार आहे, चरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे किंवा आपण ज्याला आत्मचरित्र म्हणतो, आत्मकथन म्हणतो आणि स्वकथन असं संबोधल्या गेलेले आहे. तर या मागची जी काही मीमांसा आहे, या साहित्य प्रवाहाला असं का संबोधण्यात आलेलं आहे, याविषयीचं विवेचन आपण मागच्या भागाला केलेलं आहे. या भागाला आपण जो काही तुम्हाला अभ्यासक्रमाला असलेलं जे अतिशय सुंदर, अतिशय महत्त्वाचं अशी जी काही आत्मकथनपर साहित्य कलाकृती अभ्यासाला आहे, ती म्हणजे उदयी नावाची ती साहित्य कलाकृती आहे. प्रकाश राम चव्हाण या लेखकाने लिहिलेली ती उदयी नावाची साहित्य कलाकृती, ज्याला आपण स्वतः लेखकाने त्याला आत्मकथन असं संबोधलेलं आहे, तर ती या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. याविषयीची चर्चा करत असताना ही जी काही उदयी नावाची म्हणजे एक साहित्य कलाकृती आहे, आत्मकथनपर साहित्य कलाकृती आहे, ती साहित्य कलाकृती माणसाचं मन हेलावून टाकणारी साहित्य कलाकृती आहे. माणसाला प्रचंड अस्वस्थ करणारी ती साहित्य कलाकृती आहे. त्याला अंतर्मुख करणारी साहित्य कलाकृती आहे. त्याच्या मनाला, संवेदनशील माणसाच्या मनाला लाख प्रश्न पाडणारी ही साहित्य कलाकृती आहे. पारधी समाजाचं दुःख, पारधी समाजाची वेदना, आजवरची त्याची ठसठसती जखम पारधी समाजाची, ती त्यांनी या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून चित्रित केलेली आहे. आपले अनुभव, आपलं जगणं, आपलं भोगणं, आपल्या जगण्याचा, जीवनाचा संघर्ष त्यांनी या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या पुढ्यात मांडलेला आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर एक अतिशय ज्याला काय म्हणू की अतिशय सामर्थ्यपूर्ण, अतिशय आशयपूर्ण असलेली साहित्य कलाकृती म्हणजे ही उदयी नावाची साहित्य कलाकृती आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. खरं म्हटलं तर उदयी हा जो शब्द आहे तो बोलीभाषेतला शब्द आहे. आपण ज्याला उधळी म्हणतो, उधळी लागली, किंवा कीड लागली असं म्हणतो आपण, वाळवी लागली असं आपण म्हणतो. तर बोलीभाषेमध्ये आपण असं पाहतो, म्हणजे आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण असं बघितलेलं आहे की जास्तीत जास्त बोलीभाषा बोलणारे लोक त्याचा शब्दाचा सुलभ प्रयोग करताना दिसतात. जास्त आपल्या जिभेला आट न पाडतात, सहज सुलभ जसं बोलता येईल तसं ते बोलतात. त्याच्यामुळे उधळी म्हणत असताना किंवा म्हणजे जिभेला कुठेतरी ताण पडतो तशा पद्धतीचा प्रयोग न करता उदयी हा शब्दप्रयोग अतिशय सुलभ, साधा शब्दप्रयोग ते करताना दिसतात. आणि म्हणून बोलीभाषेमध्ये त्याला उदयी जे म्हटलेलं आहे, तर तेच एक शीर्षक, अतिशय अर्थसूचक स्वरूपाचं शीर्षक त्यांनी त्यांच्या आत्मकथनाला दिलेलं आपल्याला दिसून येणार आहे. याविषयीची चर्चा आपण पुढे करूच. परंतु या साहित्य कलाकृतीमध्ये त्यांनी जे पारधी समाजाचं दुःख चितारलेलं आहे, ज्या पारधी समाजाच्या जमातीचा जीवन संघर्ष त्यांनी मांडलेला आहे, त्यांचा भोगवटा त्यांनी मांडलेला आहे, तो पारधी समाज नेमका कसा आहे हे आपण थोडक्यात अगदी 5 मिनिटाच्या विवेचनामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. या संदर्भातली भरपूर माहिती म्हणजे अगदी यूट्यूबला आहे, अगदी गुगलला आहे, तुम्ही सर्च केले तर अगदी भरपूर माहिती तुम्हाला म्हणजे वाचता येईल. या संदर्भात मी फारसं विवेचन करत नाही, कारण आपल्याला आपल्या मूळ जी काही साहित्य कलाकृती आहे त्या संदर्भात आपल्याला विवेचन करायचं आहे, त्या संदर्भात आपल्याला ती साहित्य कलाकृती समजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे त्या विषयावर मी या ठिकाणी केवळ एक स्पर्श करू इच्छिते. तर आपण असं बघतो की हा जो काही पारधी समाज आहे, तर आपण पारधी समाजातला जो मूळ शब्द आहे तो पारध आहे. आणि पारध या शब्दाचा, म्हणजे हा संस्कृत शब्द आहे असं म्हटलं जाते, तर पारध या शब्दाचा अर्थ शिकार करणे असा होतो. आणि शिकार म्हणजे पारध म्हणजे शिकार, आणि पारध करणारा तो शिकारी आणि तो पारधी, अशा अर्थाने
पारधी ही एक जमात आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. 1871 पासून या जमातीला एक गुन्हेगारीचा शिक्का लावलेला होता. या जमातीला एक गुन्हेगारीचा शिक्का मोर्तब त्यांच्या नावानं केलेलं होतं की ही जमात म्हणजे गुन्हेगारी जमात आहे, प्रचंड मोठा गुन्हा करणारी ही जमात आहे. अशा पद्धतीचं ब्रिटिशांच्या कालखंडापासून, इंग्रजांच्या कालखंडापासून म्हणजे त्याच्यासोबत म्हणजे या पारधी समाजासोबत, या पारधी जमातीसोबत म्हणजे जवळपास 28 जमातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केलं गेलेलं होतं. 1952 म्हणजे तत्कालीन जे प्रधानमंत्री होते जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना विमुक्त जमाती म्हणून घोषित केलं, विमुक्त जाती म्हणून त्यांना घोषित केलं. म्हणजे तेव्हापासून त्यांचा म्हणजे त्यांची जी काही गुन्हेगार जमात म्हणून जो काही त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेला होता ती पुसून काढण्यात आली. त्यांना भटक्या जमाती म्हणून किंवा विमुक्त जमाती म्हणून घोषित करत त्यांच्यावरचा तो डाग जरी शाब्दिकरित्या पुसून टाकण्यात आलेला असला तरीही आजही आपण असं बघतो की या जमातीकडे, या पारधी जमातीकडे आजही संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की काय हे गुन्हेगार जमातीची लोक आहेत, ही चोर लुटारू लोक आहेत, ही दरोडे घालणारे लोक आहेत. अशा म्हणजे गैरसमजुतीच्या दृष्टिकोनातून किंवा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातूनच त्या जमातीचा विचार केला जातो असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी लेखकाचं देखील म्हणजे लेखकाला देखील हे जाणवतं, हे जो काही समाजाचा जो तिरस्कृत दृष्टिकोन आहे त्याने तो भोगलेला आहे, जगलेला आहे की समाज त्यांना कशा पद्धतीने गुन्हेगार जमात म्हणून कशा पद्धतीने त्यांच्या वाट्याला जो तिरस्कार येतो, त्यांचा विचार या समाज जीवनाच्या सीमारेषेवर कसा करण्यात येतो, या पारधी जमातीचा विचार याविषयीचंही त्यांनी त्या आत्मकथनाच्या माध्यमातून विवेचन केलेलं आपल्याला दिसेल. तर आपण असं बघतो की ही जी काही पारधी जमात आहे तर या पारधी जमातीला गुन्हेगार का ठरवण्यात आलेलं असावं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झालेला असेल. माझ्याही मनामध्ये तो निर्माण झाला होता की बाबा या पारधी जमातीला ब्रिटिशांनी, इंग्रजांनी गुन्हेगार का समजावं, म्हणजे नेमका कोणता गुन्हा केला होता त्यांनी, नेमके कोणते मोठमोठे दरोडे घातलेले होते त्यांनी, म्हणजे इंग्रजांनी त्यांना अगदी गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलं. तर त्याचं त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं सांगितलं जातं की ही जी काही जमात आहे, ही काही जी काही म्हणजे इंग्रजांच्या पूर्वी म्हणजे ब्रिटिशांनी त्यांना जे काही गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलेलं होतं, गुन्हेगार जाती म्हणून घोषित केलेलं होतं, त्यापूर्वी हा समाज गुन्हेगार होता अशा पद्धतीची नोंद, लेखी स्वरूपातली नोंद, पुराव्या स्वरूपातली नोंद कुठेही नाही असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक त्यांना गुन्हेगार जातीचं सिम्बॉल लावलेलं होतं, गुन्हेगार जातीचा एक शिक्कामोर्तब त्यांच्या नावानं केलेला होता. मग काय कारण असावं त्यामागे? तर ते कारण बघत असताना विद्यार्थी मित्रांनो असं सांगितलं जातं की ब्रिटिश भारतामध्ये जे राज्य करत होते ब्रिटिश, आणि या ब्रिटिशांच्या म्हणजे राजकीय धोरणाला किंवा ब्रिटिशांना या जी काही अत्यंत स्वाभिमानी आणि लढाऊ बाणेदार स्वरूपाची ही जी काही जमात होती, या जमातीचा प्रचंड विरोध ब्रिटिशांना सहन करावा लागला. म्हणजे या पारधी जमातीचा प्रचंड विरोध या ब्रिटिश साम्राज्याला किंवा ब्रिटिश शासनकर्त्यांना सहन करावा लागला. आणि 1857 जे बंड झालेलं होतं, 1857चं बंड प्रसिद्ध बंड आहे, आपण त्याची माहिती घेऊ शकतो. तर या 1857च्या बंडामध्ये जे काही म्हणजे हे जे 1857चा उठाव झाला, बंड झालं, तर याच्यामध्ये जे काही संस्थानिक बंडखोर आणि शिपाई जे होते तर यांच्यासोबत अनेक म्हणजे आदिम जमाती लढल्या. आणि त्या आदिम जमातीसोबतच पारधी जमात होती की या पारधी जमातींनी सुद्धा त्यांना विरोध केला, त्यांना प्रचंड त्यांनी विरोध केला, त्यांच्या विरोधात ते लढले
असंही आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून या जमातीप्रती प्रचंड राग, प्रचंड तिरस्कार या शासनकर्त्याच्या मनामध्ये, या ब्रिटिश शासनकर्त्याच्या मनामध्ये असावा. आणि म्हणून आपण असं पाहतो की त्यांनी त्यांची गुन्हेगार जमाती म्हणून नोंद केलेली आपल्याला दिसेल. तर आपण असं पाहतो की म्हणजे एवढी शौर्यपूर्ण लढणारी ही जात म्हणू आपण, ब्रिटिशांशी अतिशय शौर्याने, अतिशय लढाऊ प्रवृत्तीने लढणारी ही जात, परंतु त्यांच्या जातीच्या इतिहासाची नोंद कुठेही म्हणजे इतिहासामध्ये घेतलेली आपल्याला दिसत नाही. उलट जे कधी लढले नाही ते वीर म्हणून घोषित करून त्यांच्या नावाची नोंद आपल्याला इतिहासामध्ये दिसते. पण हे जे काही या ज्या काही जाती आहे, या जमाती आहे, या शोषित जाती जमाती आहे, त्यांनी ब्रिटिशांच्या राजकीय धोरणाला, ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही धोरणाला जो विरोध केलेला आहे, त्यांना हातपाय पसरू देण्यामध्ये जो काही अडथळा निर्माण केलेला आहे, त्याची साधी नोंदसुद्धा इतिहासामध्ये घेतलेली आपल्याला दिसत नाही. ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. तर आदिवासी हा जो काही पारधी जमात आहे, तर आपण असं बघितलं की 1871 त्यांना गुन्हेगार जमात म्हणून घोषित केलं. 1952 त्यांना विमुक्त म्हणजे भटक्या जमाती म्हणून घोषित करण्यात आलं. आणि वर्तमान काळामध्ये अनुसूचित जमात म्हणून या जमातीला ओळखल्या जातं असं आपल्याला म्हणावं लागेल. गुन्हेगारीच्या या शिक्क्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या समाजव्यवस्थेकडून अजूनही पारधी म्हणजे ही समाजव्यवस्था अजूनही पारधी समाजापासून दूर राहताना दिसते, किंवा विशिष्ट अंतर राखून पारधी समाजाला दूर ठेवताना दिसते. कारण त्यांच्या मनामध्ये आजही ती एक काय म्हणू आपण त्याला, की ती एक पूर्वग्रह दूषितपणा म्हणा, किंवा एक गैरसमजाचा दृष्टिकोन म्हणा, की बाबा हे लोक असेच आहे, चोर प्रवृत्तीचेच आहे. आपण असं पाहतो की एकदा माणसाचं किंवा जमातीचं एकदा एखाद्या गोष्टीचं नाव पडलं की त्या माणसानं लाख पटवूनही जरी दिलं तरीही त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. एक साधं उदाहरण म्हणू आपण, की एखादा चोरी करून जगणारा माणूस असेल आणि त्याने तो धंदा सोडून दिलेला आहे, गरजेपोटी तो पत्करलेला होता, आणि पण त्याने ते सोडून दिलेलं आहे आणि तो प्रामाणिकपणे जगायला लागलेला आहे. त्याने कितीही समजावून सांगलं की बाबा रे, मी तो धंदा सोडलेला आहे आणि मी आता अत्यंत कष्ट करून अतिशय परिश्रमाने जगतो आहे माणूस म्हणून, तरीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. अशी आमची मानसिकता एक झालेली आपल्याला दिसून येणारी आहे. आणि म्हणून आपण पाहतो की इतर प्रगत समाज व्यवस्थेने आपल्यामध्ये त्यांना सामावून घेतलेलं नसल्यामुळे आणि शासन व्यवस्थेने देखील त्यांचा विचार, त्यांच्या उत्थानाचा विचार फारसा गांभीर्याने न केलेला असल्यामुळे कुठेतरी त्यांच्या विकासाची प्रक्रिया मंदावलेली आपल्याला दिसेल. म्हणजे या जमातींचा जसा विकास व्हायला पाहिजे, विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज जसा यायला पाहिजे, तशा पद्धतीनं तो आलेला आपल्याला दिसून येत नाही. ही सत्यता आहे. यापूर्वी आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती जेवढे आपण सांगितलेले होते की एकूणच 48 जमाती ह्या आदिवासी जमाती आहेत. आणि त्याच्या लोकसंख्येचं प्रमाण आपण म्हणजे महाराष्ट्रातलं आदिवासींच्या लोकसंख्येचं प्रमाण आपण 8.85% एवढं आपण सांगितलेलं होतं. तर त्याच्यामधलं म्हणजे या आदिवासीमधलं पारधी जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण बघत असताना ते 1.8% म्हणजे 2001 जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या 20,568 एवढी सांगितल्या जाते. आणि सर्वाधिक लोकसंख्या त्यांची अमरावती जिल्ह्यामध्ये सांगण्यात येते. म्हणजे पारधी समाजाची सर्वात जास्त लोकसंख्या अमरावती जिल्ह्यामध्ये सांगण्यात येते. परंतु हे 2001च्या जनगणनेनुसार, म्हणजे सध्याचा आपण 2020 जगत आहोत. म्हणजे मग या 19 वर्षामध्ये आदिवासींची लोकसंख्या निश्चितच झपाट्याने वाढलेली असावी, मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असावी. कारण आमच्या देशामध्ये दुसऱ्या कशाचा विकास झाला नाही तरी लोकसंख्येचा विकास फारच फलदायी स्वरूपामध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे यांची ही लोकसंख्या वाढलेली असावी असं मात्र आपल्याला निश्चित म्हणता येण्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण असं पाहतो की
या जमातीचे म्हणजे काही म्हणजे या जमातीचे काही प्रकार आहे किंवा या जमातीचे काही पोटजमाती आहे. म्हणजे आमच्या भारतीय समाज व्यवस्थेला जी काही जातप्रणीत व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एका जातीच्या 12.5 जाती पडलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये काही नवल नाही आहे. कोणतीही जात घ्या, कोणताही धर्म घ्या, त्याच्यामध्ये अनेक पोटभेद, पोटभेदातले पोटभेद, 12.5 जाती या वाळवीनं त्याला खाऊन टाकलेलं आपल्याला दिसून येणार आहे. तर या ठिकाणी सुद्धा या जमातीचे गावपारधी आणि फासेपारधी असे 2 प्रमुख पोटभेद केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. आणि त्याच्यामध्येही अनेक पोटभेद केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. उदाहरणार्थ बघायचं असलं आपल्याला तर गावपारधी आहे, राजपारधी आहे, पालपारधी आहे, चित्तीपारधी आहे, घोडेपारधी आहे, गायपारधी आहे, भिल्लपारधी आहे, माकडवाले पारधी आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जी काही माकडीचा माळा नावाची कादंबरी लिहिली त्या माकडीचा माळा नावाच्या कादंबरीमध्ये याच जमातीचं वर्णन आणि अशा अनेक भटक्या विमुक्त आदिवासी जमातीचं वर्णन त्या कादंबरीच्या माध्यमातून आपण अभ्यासलेलं आहे. 3ऱ्या सेमिस्टरमध्ये दलित साहित्य प्रवाह कसा आहे हे अभ्यासत असताना त्याच्यामध्ये असलेली जी अण्णाभाऊ साठे यांची साहित्य कलाकृती आहे त्या साहित्य कलाकृतीमध्ये या जमातीचा उल्लेख झालेला आहे. आणि म्हणून माकडवाले पारधी महाराष्ट्रामध्ये मात्र विशेषतः फासेपारधी, हरणपारधी, कोरचर आणि वाघरी या म्हणजे पारधी जमातीमध्ये मोडणाऱ्या ह्या पोट जमाती आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि बघा सगळ्यात विशेष म्हणजे काय असते, ही प्रत्येक पोट जमात एकमेकापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजते. म्हणजे प्रत्येक जमात आपल्या स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारी आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. दारिद्र्यापोटी या जमातीच्या वाट्याला आलेली सातत्याची भटकंती आणि त्याच माध्यमातून आणि एकेकाळी ह्या भटक्या जमाती म्हणून घोषित केलेल्या ह्या काही जमाती होत्या तर सातत्याने भटकंती करत जगत राहिलेला हा समाज आपल्याला दिसून येणारा आहे. पोटासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा समाज, पोटासाठी कुठेतरी अन्नधान्याच्यासाठी म्हणा किंवा कुठेतरी काही मिळवण्याच्यासाठी दरोडा टाकणारा हा समाज, लूट करणारा हा जो समाज आहे असे जे सांगितले जाते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण गांभीर्याने जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येत नाही का की कोणतीही अशी जमात असावी, कोणता असा समाज असावा की त्या समाजाला असं वाटतं की नाही बाबा आपण काय करू, मस्त चोऱ्या करू, मस्त दरोडे टाकून मस्त जीवन जगू, काही करण्याची गरज नाही आहे. मग कशाची आपण तमा ठेवायची नाही, जेलमध्ये जाऊ याची तमा ठेवायची नाही, लोक काय म्हणतील याची तमा ठेवायची नाही, आपल्या पिढ्या कशा घडतील, त्यांचं जीवन कसं घडेल अंधारमय याचा विचार करायचा नाही, मस्त जगायचं आपलं. असं कोणत्या जमातीला वाटतं, असं कोणत्या समाजाला वाटू शकतं? परंतु ज्यांच्या वाट्याला काहीच आलेलं नाही आहे स्थिर स्वरूपामध्ये, ना कुठली शेती, ना कुठला उद्योगधंदा, नाही हाताला काम, आणि एक प्रकारचं छोट्या मोठ्या दारिद्र्यापोटी, भयावह दारिद्र्यापोटी, गरिबीपोटी, पोटासाठी त्यांना छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या कराव्या लागल्या असते. नाही असं नाही आहे, त्यांनी घातलेले असेल, अन्नधान्यासाठी दरोडेही घातलेले असेल किंवा आपल्या वाट्याला थोडं जास्त यावं, ते टिकून राहावं, आपल्याला पुन्हा पुन्हा चोऱ्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी दरोडेही घातले असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं त्यांनी पोटासाठी केलेलं आहे, दारिद्र्यापोटी केलेलं आहे, त्यांच्या गरजेपोटी केलेलं आहे. हे आपल्याला समजून घेण्याची या ठिकाणी नितांत गरज आहे. आज जर या भटक्या म्हणजे ह्या ज्या काही पारधी आदिवासी जमातीतील येणारी पिढी म्हणा नोकरी करत असेल, चांगला उद्योगधंदा करत असेल तर नक्कीच आपण त्यांना म्हटलं की कर रे बाबा चोऱ्या, तर तो करणार आहे का? निश्चितच नाही आहे. आणि म्हणून हे समजून त्याच्या मागची मानसिकता समजून घेण्याची आपल्याला गरज आहे की हे चोऱ्या का करत होते, का हे दरोडे टाकत होते, का हे लूट करत होते अन्नधान्याची, तर हे फक्त गरजेपोटी करत होते, पोटासाठी करत होते, दारिद्र्यापोटी करत होते. कारण माणसाच्या मनाला समजावता येते, माणसाच्या पोटाला समजावता येत नाही, त्या भुकेला समजावता येत नाही. ही सत्यता आपण नाकारणार आहोत का विद्यार्थी मित्रांनो? आणि म्हणून या ठिकाणी हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की कालही या समाजाच्या वाट्याला स्थिर स्वरूपामधलं काहीच नव्हतं.
आणि आजही या समाजाच्या वाट्याला स्थिर स्वरूपामधलं काहीच नाही. ना कुठला उद्योगधंदा आहे, ना कुठली जमीन आहे, ना कुठे काहीतरी करावं आपण आणि स्वाभिमानानं जगावं असं यांच्या हाती काहीच नव्हतं असं आपल्याला म्हणावं लागेल. राजस्थानातील रजपूत घराण्याशी संबंध सांगणारी ही जमात आपल्याला दिसून येणारी आहे. आणि हा सुद्धा म्हणजे हे सुद्धा भटकंती करत करत म्हणजे अगदी राजस्थानातून गुजरात, गुजरातमधून मध्य प्रदेश, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अशी भटकंती करत आलेली ही जमात आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून त्यांची भाषाशैली जरी आपण बघितली म्हणजे या उदयीमध्ये फार सुंदर त्यांची जी काही पारधी समाजाची मातृभाषा आहे, त्यांची भाषाशैली आहे, ती सुद्धा भाषाशैलीचं जर आपण अध्ययन केलं तर राजस्थानी, गुजराती, हिंदी, मराठी यांच्या संमिश्रणातून तयार झालेली त्यांची भाषाशैली आपल्याला दिसून येणारी आहे. आणि ह्या जमातीचा उपयोग, या लढाऊ जमातीचा उपयोग, या पारधी लढाऊ जमातीचा उपयोग शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, संभाजीराजेंच्या कालखंडामध्ये आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये या महनीय माणसांनी आपल्या राज्याच्या विकासासाठी या लढाऊ जमातीचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेतलेला होता असं आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून या म्हणजे शिवाजी महाराज असू द्या का राजर्षी शाहू महाराज असू द्या, या व्यक्तिमत्वावर प्रचंड निष्ठा असलेला हा समाज, हा पारधी समाज आपल्याला दिसून येणारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी एक ओळख आपल्याला असावी पारधी जमातीची. पारधी म्हणजे आज जी काही आदिवासी जमातीमध्ये या पारधी समाजाचा अंतर्भाव झालेला आहे. तर एवढं मात्र आपल्याला माहिती असलं पाहिजे ते उदयी हे स्वकथन जाणून घेण्यापूर्वी. म्हणून या ठिकाणी मी ते हा जमातीचा थोडासा अगदी आपण विवेचन केलेलं आहे. त्यांची जास्त माहिती तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर निश्चितच आज उपलब्ध आहे, भरपूर उपलब्ध आहे प्रसारमाध्यमावर त्यांची माहिती. आपण ती समजून घेऊ शकता, ती जाणून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे जे काही उदयी नावाचं आत्मकथन आहे, त्या उदयी नावाच्या आत्मकथन जे प्रकाश राम चव्हाण यांनी लिहिलेलं आहे, तर ते अत्यंत ताकदीने लिहिलेलं आहे. अत्यंत सामर्थ्यपूर्ण शब्दशैली आहे त्यांची. म्हणजे माणसाला आतमधून विस्कटून टाकण्याचं सामर्थ्य, आतमधून हिलावून टाकण्याचं सामर्थ्य, प्रचंड अस्वस्थ करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनामध्ये आहे, त्यांच्या भाषाशैलीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर म्हणजे एकंदरीत वाचकाच्या अंतःकरणाला जाऊन भिडणारी, त्याला अंतर्मुख करणारी ही साहित्य कलाकृती आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या साहित्य कलाकृतीकडे वळण्यापूर्वी या लेखकाचा एक थोडक्यात परिचय आपल्याला असावा. कारण बरेचदा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्याच्या साहित्य कलाकृतीवर पडलेला आपल्याला दिसून येणारा असतो. आणि म्हणून या लेखकाचं व्यक्तिमत्व कसं आहे, काय आहे, तर हे बघत असताना आपण पाहतो की एका अतिशय म्हणजे चोरीमारीचा किंवा चोर दरोडेखोर म्हणून शिक्का ज्या जमातीला लागलेला होता, त्या जमातीमध्ये प्रकाश चव्हाण यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येणार आहे. कुठेतरी एक भटकंतीची वाट जन्मतः पायाला बांधलेली आपल्याला दिसून येणारी आहे. आई वडीलसुद्धा अशिक्षित, वडील तरी त्यांचे 4था वर्ग त्या काळामध्ये शिकले, याचंच फार मोठं आश्चर्य आपल्याला वाटावं. तर अशा अंधश्रद्धाळू अज्ञानी आईवडिलांच्या पोटी, म्हणजे त्यांच्या वडिलांना खरं तर यांना आपण अज्ञानी असं म्हणू नये, निरक्षर असं म्हणावं असं मला वाटतं. कारण ज्या आईवडिलाला एवढं कळलं की आपण आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे, आपण शिकू शकलो नाही, पण आपली पुढची पिढी तरी कुठेतरी अंधकारामध्ये गारद होऊ नये हे भान ज्या मायबापाला आहे, त्याला आपण अज्ञानी तरी कसं म्हणावं. आणि म्हणून निरक्षर म्हणून, अंधश्रद्धाळू म्हणून, रूढी परंपरांना कवटाळणारे म्हणून या कुटुंबामध्ये लेखकाचा जन्म झालेला आपल्याला दिसून येणारा आहे. लेखक आज कार्यरत आहे, म्हणजे अमरावती इथेच लेखक राहतात. RDI कॉलेज जे आहे अमरावतीला, तर त्या RDI कॉलेजला मला वाटते रामभाऊ मेघे यांचं ते कॉलेज असावं. तर त्या कॉलेजला ते ग्रंथालय विभागामध्ये शिपाई म्हणून कार्यरत 1993 पासून
शिपाई म्हणून कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. त्यांची पत्नी जी आहे, त्यांच्या पत्नीचं नाव मीनाक्षी असं होतं. तर त्यांचं निधन मार्च, म्हणजे आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च 2020ला त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर होता आणि कॅन्सर हा प्रचंड श्रीमंत आजार आहे आणि त्या आजाराने त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आपल्याला दिसून येणारं आहे. आपण असं पाहतो की म्हणजे लेखकाशी मी संवाद साधला, प्रकाश चव्हाण यांच्याशी मी संवाद साधला, तेव्हा मला त्यांच्याच म्हणजे तो संवाद होत असतानाच मला कळली त्यांची कौटुंबिक माहिती कळाली. लेखक अतिशय मनमोकळे बोलले, म्हणजे अतिशय एक स्पष्ट स्वभाव असलेलं व्यक्तिमत्व प्रकाश चव्हाण यांचं व्यक्तिमत्व आहे. एक कुठलाही बोलण्यामध्ये सुद्धा कुठलाही आडपडदा न ठेवणारं, कुठलाही संकोच न ठेवणारं, असं स्पष्ट एक स्वभाव माणसाचा असतो, तसं एक स्वभाव, एक व्यक्तिमत्व मला राम चव्हाण यांचं वाटलं. तर त्यांनी असं सांगितलं की बाबा त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला होता आणि तो कॅन्सर म्हणजे अगदी 19-20 वर्ष त्यांनी त्यांच्या पत्नीने निश्चितच अतिशय कॅन्सरसारखा अतिशय भयावह जो काही आजार आहे त्या आजाराशी तर त्यांच्या पत्नीने झुंज दिलीच. निश्चितच त्यांचं फार मोठी ती ताकद म्हणावी की त्या आजाराशी तोंड देत असताना, त्या आजाराशी झुंज देत असताना त्या पत्नीच्या, म्हणजे प्रकाश चव्हाण यांच्या पत्नीच्या नजरेसमोर आपलं कुटुंब असावं, आपला पती, आपले लेकरं असावे आणि म्हणून त्या आजारावर मात करत त्या जगत होत्या. त्या आजाराशी 2 हात करत त्या जगत होत्या असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. पण ते तर महत्त्वाचं आहे, पण दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट अशी जाणवली की पतीला शेवटपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत पत्नी ही साथ देत असते. त्याचा आजार, त्याचं दुखणं खुपणं हे मनपूर्वक करत असते आणि पतिधर्म म्हणूनही करत असते. त्याच्यामध्ये तिलाही नवल वाटत नाही, समाजालाही नवल वाटत नाही. परंतु पत्नीला आजार असताना, एवढा जीवघेणा आजार असताना म्हणजे आपण असं म्हणू की अगदी पतीची सेवा करणारा हा पत्नीनिष्ठ पती म्हणून की पत्नीची सेवा करणारा, वारंवार त्यांना नागपूरला न्यावं लागत होतं. 1-2दा आपल्या पत्नीला ते मुंबईला देखील घेऊन गेले आणि कॅन्सरसारखा आजार माणसाला किती त्रस्त करणारा असतो, किती भंडावून टाकणारा असतो, किती जीवघेणा तो आजार असतो, याविषयीचं तुम्हाला जास्त विवेचन मी करावं ते तुम्हीही समजू शकता. तर म्हणजे ते बोलता बोलता असं म्हणाले की मॅडम, मी माझ्या म्हणजे पत्नीला जो आजार होता तो आजार मी स्वीकारलेला होता आणि त्या आजाराचा मला कधी त्रास झाला नाही. म्हणजे त्या आजारावर जणू काही मी प्रेम करायला लागले. तो आजार आपल्या पत्नीला आहे आणि आजारासकट पत्नीला स्वीकारणं, तिचं दुखणं खुपणं करणं, तिची सेवा करणं, इथे त्या माणसाचा सुद्धा कस लागतो. त्या माणसाच्या म्हणजे त्या माणसाला निश्चितच आपण तो माणूस तिथे संयमी असणं आवश्यक असते. त्या माणसाचं निश्चितच कुटुंबाप्रती प्रेम असणं आवश्यक असते आणि ते आपल्याला एक व्यक्ती म्हणून प्रकाश चव्हाण यांच्यामध्ये आपल्याला ते दिसून येणारं आहे. आणि ही अतिशय एक महत्त्वाची बाब, व्यक्तिमत्वातली बाब मला या ठिकाणी जाणवली, जी तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटते. प्रकाश चव्हाण यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी त्यांची D.Pharm करत आहे आणि मुलगा व्यवसायाकडे, 12वी नंतर व्यवसायाकडे वळण्याचा त्याचा विचार आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर एकंदरीत हे त्यांचं कुटुंब होतं. आता कुटुंबातली तर पत्नी निघून गेली. 2 वर्षापूर्वी त्यांची आईवडील, की ज्या आईवडिलांचा वारंवार उल्लेख उदयी या आत्मकथनामध्ये होणारा आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खांब घडवणारे त्यांचे जे आईवडील आहेत, त्यांच्यासाठी ढोरकष्ट करणारे ते जे आईवडील आहेत, ते आईवडील त्यांचे 2 वर्षापूर्वी निघून गेले असंही त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने त्यांचं जे साहित्य आपण बघतो, तर ही उदयी नावाची साहित्य कलाकृती ग्रंथाली प्रकाशनाने 2009मध्ये प्रकाशित केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर त्यांचा मला वाटते 2016-17च्या दरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांचा हाक नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला, मेघा प्रकाशन जे आहे अमरावतीचं, त्या प्रकाशनाअंतर्गत प्रकाशित झालेला आपल्याला दिसून येणार आहे.
त्यानंतर त्यांच्या 2 साहित्य कलाकृती, एक कादंबरी आणि एक कथासंग्रह हे प्रकाशनाच्या वाटेवर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यापैकी त्यांची आस नावाची कादंबरी आणि दुसरा एक 12 कथा समाविष्ट असलेला कथासंग्रह. तो कथासंग्रह म्हणजे अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह की तो कथासंग्रह थांबा मेलेल्या माणसाचा उठाव होत आहे. थांबा मेलेल्या माणसाचा उठाव होत आहे हा कथासंग्रह त्यांच्या प्रकाशनाचा वाटेवर आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर लेखकाचं व्यक्तिमत्व हे अत्यंत क्रियाशील व्यक्तिमत्व, अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वतःमध्ये रुजवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लेखकाचं व्यक्तिमत्व आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्या संदर्भातली मी ओळख तुम्हाला थोडीशी या ठिकाणी अजून देऊ इच्छिते की आपण असं पाहतो की हा लेखक एक संवेदनशील मनाचा, लेखक मंडळी जी असतात, कवी मंडळी जी असतात ती खरंच अतिशय हळवी असतात, अतिशय संवेदनशील असतात. आपल्याप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती अतिशय संवेदनशीलतेने विचार करणारी असतात. तर लेखकाचंही व्यक्तिमत्व या ठिकाणी अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. लेखकाच्या पत्नीला आजारपणामध्ये जवळपास म्हणजे 40-45 लाख रुपये खर्च आला असं त्यांनी बोलताना सांगितलं. आणि मला फार आश्चर्य वाटलं की बाबा तुम्हाला एक सामान्य नोकरी आहे, काय खूप मोठ्या पगाराची नोकरी नाही आहे, मग एवढा पैसा तुम्ही जमावला कसा? मला एक सहज वाटलं की एवढा पैसा तुम्ही कसा काय जमावला? तर त्यांनी असं सांगितलं की म्हणे मॅडम, अमरावतीला माझं हे 5वं घर आहे म्हणे. म्हणजे घर घ्यायचं, राहायचं, विकायचं, आणि खोल्या तर कितीकच बदलवले असेल, त्याच्यामध्ये तर काही सुमारच नाही. तर हे माझं 5वं घर आहे. म्हणजे या ठिकाणी आणि अशी अमरावतीतली कोणतीही बँक नसेल म्हणे, असा कोणताही कर्जदार म्हणजे काय सावकार नसेल म्हणे की ज्याच्याकडून मी कर्ज घेतलेलं नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण असं पाहतो की कर्ज भरपूर त्यांनी घेतलेलं असावं पत्नीच्या आजारपणासाठी, आणि सावकाराकडून ते कर्ज घेतलं नाही तर निश्चितच त्या वेळेला आपण सावकाराचं कर्ज दिलं नाही तर सावकाराचे काय बोलणे खावी लागतात, कसा लिलाव होतो आयुष्याचा हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की बुवा त्यांची खूप बोलणी खावी लागत होती, मला शिव्या खाव्या लागत होत्या, पण मी मनाला कधी लावून घेतलं नाही. मला असं वाटायचं की बाबा आपण बरोबर आहे ना त्यांच्या शिव्या देणं, आपण ते तारीख आपण पैसे देऊ शकलो ना, त्याच्यामुळे शिवा देणं स्वाभाविक आहे. तर अशा पद्धतीनं जगण्याला लाईटली लेणारा हा लेखक, जीवनामध्ये जो संघर्ष आहे, जी संकटं आहे त्याच्यावर सहज मात करणारा हा लेखक निश्चितच कोणत्याही विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देणारा आहे, त्यांच्या जीवनाला वळण देणारा आहे, त्यांच्या मनामध्ये उमेदीची भावना जागवणारा आहे. त्याने नैराश्य झटकून द्यावं. आपण पाहतो की साध्या सुध्या प्रयत्नालाही अपयश आलं तर बरीच माणसं म्हणजे अगदी मृत्यूला कवटाळताना दिसतात, डिप्रेशनमध्ये जातात, ती अतिशय नैराश्याच्या गर्तेमध्ये स्वतःला झोकून देतात. परंतु संकटावर मात करत कसं जगायचं, त्याच्यातून प्रत्येक संकटातून मार्ग असतो. असं कुठलंच संकट नाही आहे भयावह की ज्याच्यातून मार्ग नाही आहे माणसाला. तर अशा पद्धतीनं संकटावर मात करणारं व्यक्तिमत्व, मोठ्या उमेदीनं जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश चव्हाण यांचं व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि त्यांच्या शब्दामध्ये की त्यांना या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी फार मोठ्या विचारशक्तीने बळ दिलं, फुले आंबेडकरवादी विचारधारेने बळ दिलेलं असेल, साहित्याने त्यांना प्रेरणा दिलेली असेल कसं जगावं बाबा, निराश होऊ नये. तर आपण असं बघतो विद्यार्थी मित्रांनो की दुःख माणसाला बरेचदा जगण्याची उमेद देतात. बरेचदा सुख माणसाला उमेद देत नाहीत जगण्याची, पण दुःख माणसाला जगण्याची उमेद देतात, ताकद देतात, जी सुख देत नाही. आणि दुःख सहन करण्यासाठी माणसाच्या जवळ एक विचारशक्ती असते. दुःख सहन करत असताना एक विवेकशक्ती असते, एक विचारशक्ती असते, आणि जीवनावर सुद्धा त्याचं प्रेम असते असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि हे सगळं ही सगळी लेखकाची विचारधारा आहे. हे सगळं बळ
त्यांचे आयुष्यभर त्यांनी जो काही जीवन संघर्ष करत आलेले होते आईवडिलांसोबत, जो भोगवटा त्यांनी सहन केलेला होता, जो संघर्ष करत करत कुठेतरी स्थिरावलेले ते होते, तर एक विचारधारेने म्हणा किंवा एका दुःखाने म्हणा, त्यांना एक प्रचंड विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण केलेला होता की प्रत्येक संकटातून मार्ग काढता येतो, संकटाला घाबरायचं नसते, तर संकट आपल्याला घाबरली पाहिजे, असा काहीतरी मूलमंत्र समाजाला देणारे, कुठेतरी विद्यार्थ्यांना देणारे, आपल्या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व प्रकाश राम चव्हाण यांचं व्यक्तिमत्व आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर म्हणजे हे जे काही आत्मकथन लिहिलेलं आहे लेखकांनी, प्रकाश चव्हाण यांनी, तर या आत्मकथन लेखनामागे लेखकाची काही भूमिका आहे का, ती भूमिका या ठिकाणी समजून घेत असताना आपण असं बघतो की 1960 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने इथला जो दलित समाज लेखन करायला लागला. म्हणजे हजारो वर्षापासून भोगलेलं जे काही दुःख होतं, वेदना होत्या, जो काही संघर्ष होता, अन्याय अत्याचार होता, तर त्याला वाट मोकळी करून देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून दलित साहित्याने केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिल्या, कथासंग्रह लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिले, एकांकिका लिहिल्या. त्याच जोडीला म्हणजे कुठेतरी आत्मकथनाच्या माध्यमातून व्यक्त होणारा, आत्मकथनाच्या माध्यमातून शेकडो वर्षाची आपली ठसठसती वेदना, आपल्या जखमा कुठेतरी अभिव्यक्त करणारा हा दलित साहित्य प्रवाह होता, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की 1980 नंतर म्हणजे दलित साहित्याची प्रेरणा म्हणा किंवा फुले शाहू आंबेडकर विचारधारेची प्रेरणा म्हणा, ही प्रेरणा स्वीकारत इथला जो शोषित समाज आहे, मग भटक्या विमुक्त जाती जमाती असेल, आदिवासी जमाती असेल, किंवा मग इथला कष्टकरी जो समाज आहे, काबड कष्ट करणारा जो समाज आहे, कामगार वर्गामध्ये मोडणारा जो समाज आहे, तर या घटकामध्ये मोडणाऱ्या संवेदनशील आणि अतिशय विद्रोही प्रवृत्तीच्या माणसांनी देखील लेखन केलेलं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येणारं आहे. इतर साहित्य लेखनाकडे जसा तो वळला, तसा आत्मकथन या साहित्य प्रवाहाकडे देखील तो वळलेला आपल्याला दिसून येणारा आहे. आणि म्हणून मराठी साहित्याच्या पटलावर आजवर ज्यांना साधे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नव्हते, म्हणजे तोंडातून ब्र देखील तुम्ही काढायचा नाही, अशा पद्धतीचं जे एक जणू काही धर्मव्यवस्थेचा, समाजव्यवस्थेचा एक हुकुमनामा होता, तर त्या हुकुमनाम्याला कुठेतरी डांबर फासण्याचं जे काही विद्रोह ज्या जमातीच्या मनामध्ये, ज्या समाजाच्या मनामध्ये पेटवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने, फुल्यांच्या विचारधारेने, शाहू महाराजांच्या विचारधारेने, तर हे एक एक जमात जागी होऊ लागली, जागृत होऊ लागली. आपण आपल्या जमातीच्या व्यथा वेदना साहित्य पटलावर कोरल्या पाहिजे, मांडल्या पाहिजे, असं मनापासून त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून जे काही सुशिक्षित झालेली पिढी होती, या पिढींना ते भान आलं, ती जाणीव जागृती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की आम्हीच आमची दुःख साहित्याच्या माध्यमातून चितारली पाहिजे, जगाच्या पटलावर आम्ही आमची दुःख मांडली पाहिजे, असं त्यांना जाणीवपूर्वक वाटायला लागलं. आणि म्हणून आपण असं पाहतो की आपल्या भळभळत्या जखमांना त्यांनी असं वाया जाऊ दिलं नाही, त्यांनी त्याला शब्दांकित केलं, असं आपल्याला दिसून येणारं आहे. तर या जाती जमातीच्या जीवन संघर्षाची लेणीच साहित्याच्या माध्यमातून या जाती जमाती कोरत होत्या, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बघा, आपण असं पाहतो की आजवर या समाजव्यवस्थेला, या प्रस्थापित समाजव्यवस्थेला, या अभिजनवादी समाजव्यवस्थेला माहिती होतं का हो की महाराचं दुःख काय असते, मातंगाचं दुःख काय असते, इथले जे काही कोल्हाटी आहे, कैकाडी आहे, उपरा आहे, उचली आहे, बंजारी आहे, बेरड आहे, पारधी आहे, बेलदार आहे, भिल्ल आहे, गोंड आहे, आंध आहे, या जमातीचं काय दुःख आहे, या जातीचं काय दुःख आहे, हे इथल्या व्यवस्थेला माहिती होतं का? अजिबात माहिती नव्हतं.
म्हणजे साहित्याच्या माध्यमातून ही एक एक जमात बोलायला लागली, भांडायला लागली, व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागली. आणि हे फार महत्त्वाचं होतं. साहित्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडणं अतिशय महत्त्वाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि ती महत्त्वाची प्रक्रिया दलित साहित्याने केली आणि म्हणून दलित साहित्याला अतिशय महत्त्व आहे. म्हणून दलित साहित्याला अतिशय महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आपण या ठिकाणी असं बघतो की ज्या वर्णव्यवस्थेने इथल्या स्त्री जातीला अवर्णच समजलं, त्यांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार दिले नाही. तर त्या स्त्रियांनी देखील, म्हणजे त्या आत्मभान आलेल्या स्त्रियांनी ज्या विषमतेला विरोध त्यांनी दर्शवला, अशा स्त्रियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, या शोषित स्त्रियांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आत्मकथनं लिहिलेली आपल्याला दिसून येणारी आहे. मग त्या बेबीताई कांबळे असू द्या, उर्मिला पवार असू द्या, जनाबाई गिर्हे असू द्या, कुमुद पावडे असू द्या, मल्लिका अमर शेख असू द्या, नजूबाई गावित असू द्या. तर या अतिशय प्रतिभावंत लेखिकेने आपले आत्मकथनं लिहिलेली आपल्याला दिसून येणारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागालाच तुम्हाला सांगितलं की आत्मकथन हा प्रकार लिहायला फार कठीण प्रकार आहे. सोपा जरी आपल्याला वाटत असला की काय आहे त्याच्यामध्ये, आपल्या जीवनाची कहाणीच तर सांगायची आहे, म्हणायला फार सोपं आहे. परंतु लिहायला आपल्या जीवनाशी, आपल्या जगण्याशी, आपल्या अनुभवाशी प्रामाणिकपणे राहून लिहिणं, जसं आहे तसं लिहिणं, हे फार कठीण असतं. सत्य लिहिणं फार कठीण असतं. आपल्या चुका स्वीकारणं, आपल्या चुका मांडणं फार कठीण असतं. ते इतकं सोपं नसतं. आणि ते काम, अतिशय अवघड काम, साहित्य म्हणजे या आत्मकथन लेखनाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येणारे आहे. तर एकंदरीत ही सगळी आत्मकथने हृदय पिळवटून टाकणारी आत्मकथने आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगणं या ठिकाणी थोडासा विसर पडलेला होता, मी तो या ठिकाणी पूर्ण करते. की जे उदयीकार आहे, प्रकाश चव्हाण आहे, तर प्रकाश चव्हाण हा जो लेखक आहे तो आदिवासी जमातीमध्ये जो काही पारधी जमात आहे, म्हणजे तसं म्हटलं तर जो काही सातपुडा म्हणजे भौगोलिक प्रदेश आहे, सातपुडा पर्वत, या सातपुडा पर्वतामध्ये राहणाऱ्या ज्या जमाती आहे, मग भिल्ल असेल, गावित असेल, मावची असेल, राठवा असेल, तर त्याच्यामध्ये मोडणारी एक जमात म्हणजे ही पारधी नावाची जमात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु आपण असं पाहतो की म्हणजे मला प्रश्न हा पडला, म्हणजे की मी जे आदिवासी साहित्य जे मी अभ्यासलं, जवळपास आदिवासी साहित्य मी अभ्यासलं, तर त्या आदिवासी जी काही स्वकथनं आहे, 2-4 स्वरूपातली स्वकथनं आहे, तर त्याच्यामध्ये कुठेही नामोल्लेख मला प्रकाश चव्हाण यांच्या नावाचा झालेला दिसला नाही. याच्याबद्दल मला फार आश्चर्य वाटलं आणि खंत देखील वाटली की बाबा कुठे त्यांच्या नावाचा नामोल्लेख का नाही आहे. म्हणजे हे त्यांना माहिती नव्हतं असं म्हणावं, ते त्यांना भटके विमुक्तमधूनच समजत असावे, काय समजायचं आपण. माझ्या मनाला प्रश्न पडला की बाबा का त्यांना, म्हणजे त्यांच्या साहित्याची नोंद किंवा त्यांच्या एका पुस्तकाची तरी, अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे ते, पुरस्कार, अनेक पुरस्कार प्राप्त झालेलं ते पुस्तक आहे. बरं, पुरस्कारही सोडा, पण ती साहित्य कलाकृती अतिशय महत्त्वाची साहित्य कलाकृती मला वाटते, त्याची नोंद घेण्याची गरज का वाटली नसावी. हा सुद्धा एक फार मोठा मला आश्चर्य वाटलं मला, आणि खंत देखील वाटली की असं का व्हावं अशा पद्धतीचं. आणि दुसरं म्हणजे मी जे काही भटके विमुक्तांची जी काही आत्मकथनं आहे, तर त्या आत्मकथनामध्ये यांच्या आत्मकथनाचा उल्लेख केलेला मला दिसलेला, आणि यांच्या आत्मकथनावर भाष्य केलं की हे बाबा भटक्या विमुक्त जमातीचे, हे भटक्या विमुक्त जातीचे हे लेखक आहे, आणि त्यांचं अशा पद्धतीचं हे आत्मकथन आहे, त्याच्यावर लिहिलेलं मला दिसलं. म्हणजे आजही म्हणजे लेखकाचीही अनुमती घेणं गरजेचं नाही वाटलं की बाबा तुम्हाला कशात टाकायचा, म्हणजे तुम्ही आदिवासी जमातीची आहात का भटक्या जमातीची आहात.
तर असं कुठेच काही उल्लेख झालेला दिसला नाही आणि मला हे या माध्यमातून हे सांगणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, उदयी नावाचं जे काही स्वकथन आहे, म्हणजे सगळीच जी काही स्वकथनं आहे, या स्वकथनकाराची आपल्या साहित्यामागची एक भूमिका आहे. आपल्या आत्मकथन लेखनामागची एक निश्चित अशी भूमिका त्या लेखकाची आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. मग उदयी हे जे काही आत्मकथन लिहिलेलं आहे, त्या आत्मकथनामागे देखील प्रकाश चव्हाण यांची निश्चित अशी भूमिका आपल्याला दिसून येणारी आहे. मनामध्ये आलं, दुःख भोगली म्हणून लिहिलं, लिहावं वाटलं म्हणून लिहिलं, लोकांना आपले दुःख सांगून हलकी करावी म्हणून वाटलंय, एवढी ढोबळ मानाची, एवढी साधीसुधी त्यांची काही भूमिका नव्हती असं आपल्याला दिसून येणारी आहे. तर एक निश्चित उद्दिष्ट होतं, एक निश्चित भूमिका होती. तर ती कोणती भूमिका होती हे समजून घेत असताना आपल्याला असं दिसून येणारं आहे की 2009मध्ये ग्रंथाली प्रकाशनाकडून हे आत्मकथन प्रकाशित झालेलं आपल्याला दिसून येणारं आहे. ते आत्मकथन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील जे काही नातेवाईक आहे, आईवडील असेल, काका काकू असेल, किंवा जिव्हाळ्याची जी आदरणीय माणसं आहेत, त्या माणसांना त्यांनी हे पुस्तक समर्पित केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आणि अतिशय बोलकी प्रतिक्रिया त्यांची सुरुवातीच्या पानावर आहे. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की असे कित्येक प्रकाश बाहेर पडण्यासाठी अंधारात वाटा चाचपडत असतील, त्याच्यातीलच एकाने आपला टाहो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर ही प्रतिक्रिया मला अतिशय बोलकी वाटली की असे कित्येक प्रकाश असे जे बाहेर येण्यासाठी अंधाराच्या वाटा चाचपडत बाहेर येण्यासाठी धडपडत असेल, त्या अनेकापैकी एक माझा आवाज तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकलो, तो माझा प्रामाणिक प्रयत्न होता. तर ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी प्रतिक्रिया मला त्या माध्यमातून वाटली. मला काही सांगायचं या भूमिकेतून त्यांनी आपले विचार, आपलं मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. लेखकाची भूमिका मला काही सांगायचं आहे या माध्यमातून व्यक्त होणारी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण असं पाहतो की लेखकाने सुरुवातीलाच म्हटलं की उदयीचा जन्म कसा झाला. त्यांनी असं म्हटलं की नरेंद्र जाधवांचं जे पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही, हे पुस्तक जर मी वाचलं नसतं तर कदाचित उदयीचा जन्म झाला नसता. म्हणजे प्रवृत्त केलं पुस्तक लिहिण्यासाठी आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधवांचं जे पुस्तक आहे या साहित्य कलाकृतीने, असं आपल्याला म्हणता येणार आहे. त्याच्यामध्ये एक फार चांगलं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उदयीतला बाप म्हणजे नरेंद्र जाधवाचा बाप आणि उदयीतला बाप यांच्यात बऱ्याच प्रमाणामध्ये वांशिक, मानसिक, शैक्षणिक तफावत असली तरी दोघांमध्ये एकच ध्येय दिसते, बापाचं एकच ध्येय दिसते, आणि ते ध्येय म्हणजे आपला पोरगा शिकला पाहिजे, ही ध्येय दिसते. नरेंद्र जाधवांचा बाप आणि कुठेतरी प्रकाश चव्हाण यांचा बाप या म्हणजे दोघांमध्ये प्रचंड भिन्नता आहे. म्हणजे शैक्षणिक, मानसिक, वांशिक त्यांच्यामध्ये भिन्नता असली तरी एक मात्र साम्य आहे त्या बापामध्ये, आणि ते साम्य आहे की आपलं पोरगं शिकलं पाहिजे. हे साम्य हे कुठेतरी महत्त्वाचं साम्य आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आपल्याकडे आपण ज्याला उधळी म्हणतो किंवा वाळवी म्हणतो, किंवा एका म्हणजे कीड लागणं असं म्हणतो, तर त्याच कीड लागण्याला, त्याच उधळीला, त्याच वाळवीला बोलीभाषेमध्ये त्यांनी उदयी असं म्हटलेलं आहे. आणि आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो की जिथे वाळवी लागलेली असते, जिथे कीड लागलेली असते, ती खाऊन टाकते. मग ती वाळवी केवळ अन्नधान्यालाच लागलेली नसते, ती वाळवी केवळ लाकूड फाट्यालाच लागली नसते, ती वाळवी इथल्या समाज व्यवस्थेला देखील लागलेली असते, ती वाळवी माणसाला देखील लागलेली असते, ती वाळवी शिक्षण व्यवस्थेला देखील लागलेली असते. तर अशा पद्धतीचे वाळवी आहे. आणि त्या वाळवीचं म्हणजे त्यांचं जे काही स्वकथनाला दिलेलं त्यांनी जे शीर्षक आहे उदयी, उधळी या अर्थाने, ते अतिशय बोलकं आहे, ते अतिशय सूचक स्वरूपातलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे.
तर अशाच पद्धतीची जी कीड आहे, जी खाऊनच टाकणारी असते, कीड वाळवी उदई ही खाऊनच टाकणारी असते. तर अशाच पद्धतीची कीड या पारधी समाजातील मानवी संस्कृतीला लागलेली आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. मग या समाजाला लागलेली मग अज्ञानाची कीड असू द्या, अंधश्रद्धेची कीड असू द्या, किंवा चोरी करण्याची कीड असू द्या, किंवा रूढी परंपरेंना घट्ट कवेत धरून ठेवण्याची कीड असू द्या, तर अशा पद्धतीने ती नष्ट व्हावी, ती कीड नष्ट व्हावी, ती उधळी निघून जावी आणि समाज सशक्त व्हावा असं मनापासून लेखकाला वाटतं, असं आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर हा जो काही पारधी समाज आहे तो उघड्या जागेवर राहणार आहे, उघड्या माळरानावर तो भटकंती करत असताना, उघड्या डोंगरावर उघड्या माळरानावर भटकंती करत असताना तो राहत असावा. आज आपण असं पाहतो की तो आजही म्हणजे खरंच म्हणजे आजही तो भटकंती करत जगताना आपल्याला दिसतो. ही फार मोठी शोकांतिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून कुठेही मोकळी जागा दिसली की पाय ठोकून राहणारा हा जो पारधी समाज आहे तो आपल्याला दिसून येणारा आहे. तर हा समाज स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षानंतर देखील ना सुधारित आहे ना सुरक्षित आहे. कुठल्याच पद्धतीची सुरक्षितता या जमातीची आपल्याला वाटत नाही. कुठल्याच स्वरूपामध्ये त्यांच्या स्त्रिया सुरक्षित नाही आहे. जर तुम्ही भटक्या विमुक्त ज्या जाती आहे किंवा जे काही वेगवेगळ्या जमाती आहे, आदिवासी जमाती आहे, यांचं जर तुम्ही आत्मकथनं वाचली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की म्हणजे पराकोटीची अनिश्चितता आहे, पराकोटीची असुरक्षितता आहे. कुठलीच म्हणजे त्या स्त्रियांच्या सुरक्षिततेची कुठलीच हमी नाही आहे. म्हणजे त्या स्त्रियांचं होणारं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याच्यावर काहीच होताना आपल्याला दिसत नाही. मागे आपण याविषयी भरपूर चर्चा केलेली आहे, याविषयीची मी पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही. पण हे जे काही त्यांचा जीवनाचा जो जगण्याचा संघर्ष आहे तो फार म्हणजे अजूनही थांबलेला नाही आहे. स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षामध्ये तो थांबलेला नाही आहे. कुठेतरी यांचा जो प्रचंड संघर्ष आहे आणि वाट त्यांच्या पायाला जणू बांधलेली आहे. तर अनेक पर्याय असूनही जगण्याचे पर्यायहीन झालेला हा जो समाज आहे. तर ही वेळ त्यांच्यावर कोणी आणलेली आहे? त्यांच्याप्रती इथली व्यवस्था उदासीन आहे का? इथली शासन व्यवस्था उदासीन आहे का? हे प्रश्न देखील आपल्याला निश्चितच पडणारे आहे. तर लेखक जेव्हा स्वतःला बालपणामध्ये आठवतो तेव्हा लेखक असं म्हणतो की जीवनाशी भिडलेला अंधार त्यांच्या विझण्यापासून स्वतःला वाचवणारा घासलेटी दिवा, समोर हातात छडी घेऊन बसलेला बापाच्या आरूकोंब्याने म्हणजे धाकाच्या जोरावर कसा तरी SSC पर्यंत पोहोचलेला लेखक, त्या पारधी जमातीला शिक्षणाने स्पर्शही केलेला नव्हता. त्या पारधी जमातीमध्ये 4थीपर्यंत शिकलेला बाप आणि आपला पोरगा आपल्यासारखा ढोर जीवन जगू नये म्हणून एका दुर्दम्य इच्छाशक्तीने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी भाग पाडणारा बाप, त्याला स्वस्थ बसू न देणारा बाप आणि स्वतःही स्वस्थ न बसणारा बाप आपल्याला दिसून येणारा आहे. या बापाविषयी बोलत असताना लेखक असं प्रस्तावनेमध्ये असं म्हणतो की माझ्या बाबतीत नेहमी खरं बोलणारा बाप संसाराच्या सर्कशीत जास्त खरा बोलला असं आठवत नाही. ही त्याची सवय नसून गरज होती. त्यानं पुस्तकं वाचली नाही. बापाला शाहू, फुले, आंबेडकर माहीत नव्हता तरी अजाणतेपणामुळे का असेना त्याच्यात त्यांचा आदर्श टपकत होता. गावातील वर्णव्यवस्थेनुसार स्वतःला मानवाईक मानणारी माणसं जेव्हा मला रामा लंगोट्याचा पोरगा परकास म्हणून हाक मारायचे तेव्हा आपल्याला कोणी टाकीचे घाव तर देत नाही, अशा वेदना बापाला व्हायच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही जी ठसठस आहे, ही जी वेदना आहे ती फार भयंकर आहे की
म्हणजे त्यांचा उल्लेख कसा व्हावा, त्यांचा उपमर्द झाला पाहिजे, त्यांचा अपमान झाला पाहिजे, अशाच पद्धतीनं त्यांना संबोधायचं. तर हे जे झेलतात ना ते त्यांनाच जाणवते, ज्यांचं जळते त्यांचं कळते म्हणण्यानुसार. आणि म्हणून हा जो बाप आहे तो बाप मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की माझ्या बापामध्ये मी बाबासाहेब पाहत होतो. म्हणजे बाबासाहेबांची ओळख म्हणजे बाबासाहेबांना सगळा समाज शिकला पाहिजे हे जे वाटायचं, तर ती एक दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या बापामध्ये मी बघितली. आणि म्हणून म्हणजे कळत नकळत फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श मी माझ्या बापामध्ये टपकत असताना बघितले. आणि म्हणून माझा बाप काही साधासुद्धा नव्हता. ज्या बापाला या शिक्षणाची चाड होती, ज्या बापाला या शिक्षणाची मूल्य माहिती होतं, आणि आपला मुलगा आपल्यासारखा ढोर आयुष्य जगू नये, त्यानं माणसासारखं जगावं. कारण शिक्षण माणसाला माणूस बनवते, शिक्षण माणसाला जनावरातून माणसामध्ये आणते. त्या शिक्षणाची कास धरलेला बाप आणि आपल्या मुलाला ती कास धरायला भाग पाडणारा हा बाप, या बापाबद्दल ते फार भरभरून बोलताना आपल्याला दिसतात. तर उदयी या आत्मकथनामध्ये त्याने कौटुंबिक नात्याचा विचार केलेलाच आहे. वारंवार आईवडिलांचा उल्लेख आपल्याला येताना दिसतो. त्या स्वरूपामध्ये इतर नात्याचा कमी उल्लेख आलेला दिसेल, परंतु ज्या कुटुंबामध्ये ते वाढले जगले त्या कौटुंबिक नात्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसूनच येणारा आहे. मायबापाचा उल्लेख आला त्या अर्थानं ते असं म्हणतात की बापानं आणायचं मायनं भाजायचं, या सूत्रावर संसार चालवणारी हे जे काही आईवडिलांचं नातं होतं. की लेखक पुस्तक लिखाणामागचा, हे आत्मकथन लिखाणामागचा हेतू स्पष्ट करत असताना असं म्हणतात की माझा समाज शैक्षणिक चळवळीच्या रूपानं प्रवाहात यावा. त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचा विचार कळावा, जेणेकरून त्यांच्या पोटी येणारा जीव जातीच्या गुन्हेगारी लेबलाला चिकटून न राहता स्वतःचं अस्तित्व पैदा करेल. व्यवस्थेला झुगारून वर येण्याचा एकमेव पर्याय म्हणजे शिक्षण. उच्चवर्णीय जातीतील एखादा मुलगा मोठा भ्रष्टाचारी निघाला तर त्याला एक्सपर्ट माइंड, क्रिमिनल ब्रेन, शार्पनेस प्लॅनर या पदव्या देऊन त्याचा मान वाढवला जातो. सामाजिक प्रतिष्ठतेचे दरवाजे त्याच्यासाठी खुले केले जातात. असं पारध्याच्या बाबतीत होत नाही. ही शोकांतिका असली तरी सत्य आहे. तर ही वास्तवता लेखक आपल्या भूमिकेतून उजागर करताना दिसतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ही सत्यता आपण नाकारू शकत नाही, ही वास्तवता आपण नाकारू शकत नाही की आजही म्हणजे कुठेही चोरी होऊ द्या, गृहीत धरला म्हणजे समजा गाव पातळीवर म्हणा, गावाला लागून जर या पारध्यांच्या पाला ठोकलेले असतील तर कुठेही चोरी होऊ द्या गावामध्ये, आधी झाडाझडती घेतली जाते या पारध्याची, आधी पारध्याची घरं विस्कटून पाहिल्या जातात, आधी पारध्यांच्या बायाचे घोळ तपासून पाहिले जातात की चोरीचा माल याने दडवलेला आहे की नाही. ही वास्तवता आपण नाकारू शकत नाही. आणि एकीकडे या देशाची अवस्था काय आहे तर आपण असं पाहतो की या देशामध्ये पोटासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करत जगावं लागलं असेल या जमातीला, की त्यांच्यावर एक सिम्बॉलच पाडलेला आहे की बाबा चोऱ्या करत जगणारी ही जमात आहे. बरेचदा केली तरी चोरी आणि नाही केली तरी तेच चोर, केले तरी तेच चोर, नाही चोरी केली तरी तेच चोर. तर अशा पद्धतीनं पोटासाठी कुठेतरी गुन्हेगारीचा मार्ग त्यांना एकेकाळामध्ये पत्करावा लागला असेल. आजही पोट्यासाठी त्यांना छोट्या मोठ्या चोऱ्या कराव्या लागल्या असतील, नाही असं नाही आहे. कारण उचल्या हे जर तुम्ही लक्ष्मण गायकवाडांचं आत्मकथन वाचलं तर त्या जातीचा तो म्हणजे व्यवसाय असावा, धंदा असावा. आई वडिलांनी आपल्या लेकरांना चोरीचं प्रशिक्षण द्यावं, याच्यापेक्षा या देशामध्ये अजून दुसरी खेद वाटावी, शोक वाटावा अशी कोणती गोष्ट असू शकते दुसरी. तर अशा पद्धतीचं हा जो शिक्का मारलेला आहे, गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे, तर यांना छोट्या मोठ्या पोटासाठी चोऱ्या केल्या तरी यांना गुन्हेगार मानला जाते. यांना फार मोठे दरोडेखोर मानल्या जाते, यांना फार मोठे गुन्हेगार मानल्या जाते. आणि अशा टोळीला पकडलं, अशा दरोडेखोरांना पकडलं, अशी पोलीस यंत्रणा कुठेतरी आव आणत असताना आपल्याला दिसते. आणि या देशामध्ये आपण असं बघतो
की या देशामधला हर्षद मेहता या देशाला माहिती आहे, हां, किंवा विजय माल्या या देशाला माहिती आहे, किंवा मेहुल चोक्सी या देशाला माहिती आहे की या लोकांनी या देशाला कसा चुना लावलेला आहे, हां, करोडोचं भ्रष्टाचार केलेला आहे, करोडोचा अरबोचा भ्रष्टाचार करून या देशाला लूटमाट करून पळून गेलेले आहे. त्याच्या विरोधामध्ये इथलं कोणीच काही बोलत नाही. भांडवलशाहीने आजही या देशाला उदयी लागलेली आहे, कीड लागलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही. परंतु पोटासाठी छोटे मोठ्या चोऱ्या करणाऱ्या समाजाविषयी मात्र किती आकसाने इतर समाज देखील बघतो, किती अंतर राखून यांच्यापासून राहतो की चोऱ्या करणारी जात आहे, चोऱ्या करणारी जमात आहे, काय या जमातीचा विचार करायचा. तर हा आपला जो दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो खरंच मानवीय दृष्टिकोन आहे का? आमच्यासारखी ती माणसं आहे, पण ती दारिद्र्याने ग्रस्त झालेली माणसं आहे. कोणाला खुशी नसते हो चोरी करण्यामध्ये, पोलिसांचा मार खाण्यामध्ये, आणि सगळ्या समाजासमोर स्वतःची बेइज्जती करून घेण्यामध्ये कोणाला शोक नसतो. मग हा शोक काही यांच्यामध्ये चढला होता का? हे प्रश्न देखील विद्यार्थी मित्रांनो आपण विचारात घ्यावे, अशा पद्धतीचे महत्त्वाचे आहे. आणि म्हणून लेखकांच्या लेखनामागील हेतू हा अतिशय महत्त्वाचा हेतू आहे, जो त्यांनी स्पष्ट केलेला हेतू आहे की गुन्हेगारीचं लेबल आमच्या जमातीला लागू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, फुले म्हणा, किंवा राजर्षी शाहू महाराज म्हणा, यांचे विचार आमच्या समाजापर्यंत पोहोचावे, यांच्या विचारातून त्यांनी शिक्षणाची कास धरावी असं त्यांना वाटतं. आणि जोपर्यंत म्हणजे हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये हा समाज येणार नाही, तोपर्यंत गुन्हेगारीचं लेबलसुद्धा त्यांना त्यांच्या माथ्यावरून दूर करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी हे दुःख बोलून दाखवलेलं आहे की समाजामध्ये मोठा भ्रष्टाचारी मुलगा निघाला एखाद्याचा तर त्याचं कौतुकानं बोलल्या जातं. पहा असा म्हणजे तो शार्पनेस प्लॅनर आहे ना, काय प्लॅन करेल काही सांगता येत नाही बाबा, क्रिमिनल ब्रेन आहे त्याचं, हां, म्हणजे असं बोलल्या जातं. आणि एकीकडे आम्हाला मात्र एवढं तिरस्कृत केल्या जातं, आम्ही जणू काही गुन्हेगार लोक आहे म्हणून तिरस्कृत केल्या जातं समाजाकडून. ही खंत त्यांनी त्यांच्या भूमिकेतून व्यक्त केलेली आहे. आपण असं पाहतो की लेखकांना जो असं वाटते की लेखकाच्या लेखनामागील हेतू हाच आहे की जो पारधी समाज आहे तो दिशाहीन होऊन पशुतुल्य जीवन जगत आहे, तर या समाजाला न्याय मिळावा, या समाजाची ही काही दुःख आहे, वेदना आहे, जीवन संघर्ष आहे, तो इथल्या समाजाने समजून घ्यावा असं मनपूर्वक लेखकाला वाटतं. अज्ञानाच्या अफाट अंधकारामध्ये संगणक काळात देखील शोषितांचं खाद्य बनत चाललेल्या या जाती जमाती आहे. जोपर्यंत पारधी समाजातील प्रत्येकजण फुले आंबेडकरवादी विचार तत्वाचा आपल्या जीवनात समावेश करणार नाही, तोपर्यंत त्यांना मानसिक आर्थिक गुलामीतून म्हणजे त्यांना मानसिक आर्थिक गुलामीतच जीवन जगावे लागेल. ही निरक्षरतेची उदयी, अंधश्रद्धेची उदयी, घातक रूढी परंपरा स्वीकारल्याची उदयी, पशुतुल्य जीवनाची उदयी व समाजातील लब्ध प्रतिष्ठित वर्गाच्या जिभेला लागलेल्या शोषणाची उदयी, या साऱ्या घटकाचा परिणाम पारध्यांचे वर्तमान जीवनच नाही तर भविष्यकालीन जीवनही बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. ही जी काही लेखकाची भूमिका आहे, सांगणं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी आपल्या या आत्मकथनामागील आपला जो काही दृष्टिकोन आहे, आपली जी काही भूमिका आहे, ती अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये मांडलेली आहे. फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा स्वीकारल्याशिवाय, शिक्षणाचं जागरण पारधी समाजामध्ये झाल्याशिवाय, ही विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय या समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण होणार नाही. आणि कुठेतरी विकासाच्या प्रवाहामध्ये सोडा, पण गुन्हेगारीचा एक शिक्का त्यांच्या माथ्यावरून तोपर्यंत पुसल्या जाणार नाही जोपर्यंत ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तो स्वीकारणार नाही, जोपर्यंत शिक्षणाची कास तो धरणार नाही, तोपर्यंत जे काही त्याचे आर्थिक असेल, सामाजिक असेल, तर त्याच्यातून त्याची त्या सगळ्या आर्थिक सामाजिक समस्येतून त्याची सुटका होणार नाही
असंही त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांची मानसिक, आर्थिक आणि गुलामी नष्ट व्हावी असं जर वाटत असेल तर पारधी समाजापर्यंत ही सगळी विचारधारा जाणं हे शिक्षणाचं कुठेतरी शिक्षणाचं दान त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अशी एक भावना त्यांनी आपल्या आत्मकथनाच्या भूमिकेच्या माध्यमातून बोलून दाखवलेली आपल्याला दिसून येणारी आहे. या आत्मकथनाच्या माध्यमातून त्यांनी पारधी जमातीच्या व्यथावेदना, त्यांचा भयावह असा जीवन संघर्ष आणि गुन्हेगार जमात म्हणून जगत असल्याच्या म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणू त्याला, इंगळ्या डसत असाव्या अशा व्यथावेदना त्यांनी या आत्मकथनाच्या माध्यमातून अतिशय ताकदीने उभ्या केलेल्या आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. लेखकाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, प्रांजळ स्वरूपाची लेखकाची भूमिका आहे असंही आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेपुरतं विवेचन आपण या ठिकाणी थांबवू. उद्याच्या तासिकेला आपण त्याच्या पुढील जो भाग आहे तो भाग या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.